नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. चाकण शिक्रापूर रस्त्यावर भरधाव वेगात निघालेल्या कंटेनरने रस्ता ओलांडणाऱ्या तरुणास धडक दिली. यात तरुण गंभीर जखमी झाला. अपघातानंतर कंटेनर चालक तसाच पुढे पसार झाला. सागर दत्तात्रय दरगुडे, वय वर्ष 30, राहणार चिंचोशी केंदूर रोड, तालुका खेड, असे या अपघातात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. सदरची घटना शेल पिंपळगाव येथे घडली. या प्रकरणी उत्तर चाकण पोलिसात अज्ञात कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर पोलीस अधिक तपास करत आहेत. आखाती देशांतील तणावामुळे हवाई हद्द बंद झाल्याने पुण्याच्या इंदिरानगर युनिव्हर्सिटीचे 84 विद्यार्थी जे दुबईत अडकलेले आहेत ते सुरक्षित असल्याचा विद्यापीठाकडून पालकांना दिलासा देण्यात आला असून परतीसाठी हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. आखाती देशांमधील तणावामुळे संयुक्त अरब अमिरातीची हवाई हद्द तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आली आहे. याचा फटका पुण्याच्या इंदिरा युनिव्हर्सिटीच्या 84 विद्यार्थ्यांना आणि 4 प्राध्यापकांना बसला असून ते सध्या दुबईत अडकले आहेत. आंतरराष्ट्रीय शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमासाठी गेलेले हे सर्व विद्यार्थी सध्या सुरक्षित असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली आहे. इंदिरा स्कूल ऑफ बिझनेसच्या माध्यमातून हे विद्यार्थी शैक्षणिक सहलीसाठी दुबईला गेले होते. हवाई प्रवास स्थगित झाल्याने त्यांची रवानगी बुर दुबई परिसरातील सवॉय पार्क हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. विद्यापीठ प्रशासनाने हॉटेल व्यवस्थापनाशी थेट संपर्क साधून विद्यार्थ्यांच्या राहण्याची आणि खाण्यापिण्याची चोख व्यवस्था केली आहे. सर्व विद्यार्थी आणि प्राध्यापक सुरक्षित असून त्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य पुरवले जात आहे. विद्यार्थी परदेशात अडकल्याची माहिती मिळताच पालकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. हवाई वाहतूक पुन्हा सुरू होताच या सर्व विद्यार्थ्यांना प्राधान्याने भारतात परत आणण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू आहेत. बहिणीला आणि तिच्या मुलाला आधार का दिला या कारणावरून बहिणीच्या पतीने महिलेवर लोखंडी रॉडने हल्ला करून पायाचे हाड फ्रॅक्चर केले. तसेच तिचा मोबाईल आणि गळ्यातील सोन्याचे मणी मंगळसूत्रही चोरून नेले. ही घटना सकाळी 7:45च्या सुमारास आळंदी रस्त्यावर घडली. आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे माऊलींच्या पादुकांबाबतचे अधिकृत निवेदन जाहीर झाले आहे. त्यात संस्थानने स्पष्ट केले आहे की श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर आळंदी देवाची तालुका खेड जिल्हा पुणे कमिटीच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व भाविकांना नम्र निवेदन करण्यात येत आहे की श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरातील चल पादुका ज्या आषाढी वारीसाठी श्री क्षेत्र पंढरपूर येथे श्री विठ्ठल भेटीसाठी जातात तसेच श्री क्षेत्र आळंदीत नगर प्रदक्षिणेसाठी जातात, त्या इतरत्र कोणत्याही ठिकाणी किंवा अन्य कोणत्याही कार्यक्रमासाठी जात नाहीत. अलीकडे काही सोशल मीडियाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाच्या सप्ताहासाठी श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी मंदिरातील पादुका दर्शनासाठी येणार आहेत किंवा आलेले आहेत असल्याचे निवेदन प्रसारित झाले आहे. भाविक व वारकऱ्यांची कोणतीही फसगत होऊ नये म्हणून आम्ही नम्र निवेदन करतोय की वरील उल्लेखित माऊलींच्या चलपादुका श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरातून नेण्यास कधीही कोणालाही परवानगी दिलेली नाही व पादुका आळंदी संजीवन समाधी मंदिरातून कोठेही गेलेल्या नाहीत याची वारकरी भाविक भक्त आणि नागरिकांनी नोंद घ्यावी असे स्पष्ट करण्यात आले आहे. चाकण एमआयडीसी मधून नवा पर्यायी मार्ग. चाकण औद्योगिक भागातील वाहतूक कोंडी सर्वांसाठी डोकेदुखी ठरत आहे. औद्योगिक भागातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने हाती घेतलेला नवा पर्यायी मार्ग आता अंतिम टप्प्यात आलाय. या नव्या प्रकल्पामुळे चाकण आणि तळेगाव मधील अंतर कमी होणार आहे. परिसरातील अवजड वाहनांचा विळखाही सुटण्यास मदत होणार आहे. जुना मुंबई पुणे महामार्ग आणि पुणे नाशिक महामार्ग यांना जोडणारा सक्षम दुवा नसल्याने सर्व भार मुख्य रस्त्यावर येत होता. एमआयडीसीने या समस्येवर 50 कोटी रुपये खर्चून मास्टर प्लॅन तयार केलाय. मावळमधील 9 लाख उंबरे गावाबाहेरून 1.7 किलोमीटरचा 6 पदरी कॉन्क्रीट रस्ता तयार झाला असून तो चाकण एमआयडीसी टप्पा 1 आणि 2 ला जोडतो. चाकण एमआयडीसी मध्ये कॉर्निंग कंपनीपासून भामा नदीपर्यंत 6 किलोमीटरचा 4 पदरी रस्ता विकसित केला जात आहे, जो पुढे चाकण टप्पा 5 येथे जोडला जाणार आहे. एमआयडीसी मधून येणारा हा रस्ता पुणे नाशिक महामार्गाशी जोडला गेला आहे. हा रस्ता 6.5 किलोमीटरचा असून त्यासाठी 105 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. सध्याच्या तळेगाव चाकण शिक्रापूर या रस्त्याला पर्यायी असणारा हा रस्ता एकूण 35 किलोमीटरचा आहे असे एमआयडीसीतील अधिकाऱ्यांनी नमूद केले. नवीन रस्ता सुरू झाल्यामुळे अवजड वाहतूक गावाबाहेरून वळवली जाईल, ज्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. खेड तालुक्यात शेत पाणंद रस्ते योजनेसाठी आमदार बाबाजी काळे यांनी कारखान्यांच्या CSR निधीच्या माध्यमातून अभिनव संकल्पना मांडली आहे.
खेड तालुक्यात मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी तालुका स्तरावर प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीस तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष म्हणून खेडचे आमदार बाबाजी काळे उपस्थित होते। मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना ही राज्य शासनाची महत्त्वाची योजना असून तिचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत सहज पोहोचता यावे यासाठी मजबूत आणि सर्व हंगामात वापरता येतील असे शेतरस्ते तयार करणे हा आहे। या बैठकीत आमदार बाबाजी काळे यांनी एक संकल्पना मांडली। खेड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक वसाहती आणि कारखाने कार्यरत असल्यामुळे त्या कंपन्यांच्या माध्यमातून CSR म्हणजेच सामाजिक उत्तरदायित्व निधीतून शेत पाणंद रस्ते योजनेसाठी आवश्यक असलेली JCB आणि पोकल्यांसारखी यंत्रसामग्री उपलब्ध करून घेता येईल अशी कल्पना त्यांनी मांडली। या माध्यमातून रस्ते बनवण्याचे काम वेगाने होईल आणि शासनावर आर्थिक ताण येणार नाही असे त्यांनी सांगितले। यंत्रसामग्रीसाठी लागणारा इंधन खर्च स्थानिक ग्रामपंचायत किंवा संबंधित बांधकाम विभागाकडून करता येईल, तसेच यंत्रांची देखभाल आणि दुरुस्ती स्थानिक स्तरावर केली जाऊ शकते असेही त्यांनी स्पष्ट केले। या उपक्रमामुळे खेड तालुक्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना शेत पाणंद रस्ते योजनेचा लाभ मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला। यावेळी प्रांत अनिल दौंडे, तहसीलदार प्रशांत बेडसे, सभापती विजयसिंह शिंदे, जिल्हा परिषद सदस्य गणेश आरगडे, विनया मुंगसे, तनुजा घनवट, दीप्ती भोगाडे, चाकणच्या नगराध्यक्ष मनीषा गोरे, राजगुरू नगरचे नगराध्यक्ष मंगेश गुंडाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच कृषी अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक, विविध पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते। तामिळनाडू सेलम येथे झालेल्या नॅशनल 15 वर्षाखालील कुस्ती स्पर्धेत 68 किलो वजन गटामध्ये खेड तालुक्यातील वाकी येथील पैलवान अवधूत जाधव याने कांस्य पदक पटकावले आहे। त्याच्या या यशाचे खेड तालुक्यातून कौतुक होत आहे। आळंदी नगर परिषदेचा सन 2026-27चा 123.24 कोटींचा विकासाभिमुख कोणतीही नवीन करवाढ नसलेला अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला आहे। तीर्थक्षेत्र आळंदीच्या सर्वांगीण विकासासाठी आळंदी नगर परिषदेचा सन 2026-27 या आर्थिक वर्षाचा 123.124 कोटींचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला। सदर संतुलित व शिल्लक आधारित अर्थसंकल्पास स्थायी सभेची मान्यता प्राप्त झाली असून विशेष सभेच्या अंतिम मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे। तीर्थक्षेत्र आळंदीची जीवनवाहिनी असलेल्या आणि लाखो वारकरी भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या पवित्र इंद्रायणी नदीच्या दुरवस्थेबाबत आता अखिल भारतीय हिंदू महासभेनं आक्रमक पवित्रा घेतलाय। नदीतील वाढतं प्रदूषण, सांडपाणी आणि जलपर्णीच्या विळख्यातून इंद्रायणीला मुक्त करण्यासाठी महासभेच्या वतीनं प्रशासनाला निवेदन देण्यात आलंय। देहुगाव येथे येत्या शुक्रवारी दिनांक 5 मार्च 2026 रोजी श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळा साजरा होत आहे। या निमित्त अनेक भाविक वाहने घेऊन सहकुटुंब दर्शनासाठी येतात। देहुगाव परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेनं बुधवार ते शुक्रवार असे 3 दिवस वाहतूक मार्गात बदल केलेत। प्रवेश बंद असलेल्या मार्गावर सार्वजनिक बस आणि दिंडीतील वाहनांनाच प्रवेश देण्याची व्यवस्था असणार आहे। खेड तालुक्यातील शिरोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता 5वी मधील 7 विद्यार्थ्यांनी ऑल इंडिया सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत यश संपादन करत पात्रता मिळवल्याची माहिती मुख्याध्यापक विष्णू गोडे यांनी दिली आहे। खेड तालुका एज्युकेशन सोसायटी संचालित महात्मा गांधी विद्यालयामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला। स्वच्छ जल स्वच्छ मन या कार्यक्रमातून काळूस मधील काळेश्वर मंदिर येथे स्वच्छता उपक्रम राबवण्यात आला। या निमित्तानं मंदिर परिसरात साफसफाईही करण्यात आली। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भांबोली त्यांच्या वतीनं स्नेह संमेलन सोहळा साजरा करण्यात आला। राजगुरुनगरमधील भीमा नदीवरील केदारेश्वर बंधाऱ्याच्या वरील बाजूला प्रथमच जलपर्णी आली आहे। खालील बाजूला ती खूप वर्षांपासून आहे, मात्र आता जलपर्णी ही प्रथमच वरील बाजूला आली आहे। जर ही जलपर्णी आताच काढली नाही तर खालील बाजूप्रमाणे धोकादायक परिस्थिती निर्माण होईल, असं पुणे लाईव्हच्या दर्शकांनी याबाबतचे व्हिडिओ पाठवून कळवलंय। बिरदवडी फाटा भागात वाहने रॉंग साईडनं पुढे नेण्याचा प्रयत्न अनेक वाहन चालक करतात, त्यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघातांचा मोठा धोका असल्याचं पुणे लाईव्हच्या दर्शकांनी याबाबतचे व्हिडिओ पाठवून कळवलंय।
7 दिवस सुरू असलेली काळूस प्रीमियर लीग ही क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. यामध्ये प्रथम क्रमांक जय शिवाजी क्रिकेट क्लब पवळेवाडी यांनी पटकावलाय. काळूस प्रीमियर लीग विजेता कोण होणार? आयसीतोडचा मात्र सुंदर फटका आणि त्याचबरोबरीने इथे सामना संपवला चौकारानं. जय शिवाजी क्रिकेट क्लब आज संघ तिथे विजय होतोय. विजयी संघासाठी चाकण येथील उद्योजक आदिराज ग्रुपचे डायरेक्टर आणि चाकण नगर परिषदेचे प्रथम उपनगराध्यक्ष राजेंद्र गोरे यांच्या वाढदिवसानिमित्त आदिराज ग्रुपच्या वतीनं चांदूस कोरेगाव येथील योगेश धायबर क्रीडा संकुल येथे भव्य क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. आदिराज मधील कर्मचाऱ्यांना ही एक दिवसीय क्रिकेट स्पर्धा आनंदाची पर्वणी ठरली. माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र गोरे यांच्या हस्ते बक्षीस वितरणही करण्यात आलं. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची प्रचंड आवक होऊन कांद्याचे दर प्रति क्विंटलला 200 रुपयांनी घसरले आहेत. चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण 9,000 क्विंटल 500 आवक झाली. कांद्याला सरासरी 1,000 तर कमाल भाव 1,300 रुपये मिळाला. चाकणमध्ये कांद्याची एकूण आवक 9,500 क्विंटल झाली. बाजार समितीने दिलेल्या माहितीनुसार कांद्याचे भाव पुढील प्रमाणे: भाव क्रमांक 1 1,300 रुपये, भाव क्रमांक 2 1,000 रुपये, भाव क्रमांक 3 800 रुपये. बटाटा एकूण आवक 1,500 क्विंटल, भाव क्रमांक 1 1,200 रुपये, भाव क्रमांक 2 800 रुपये आणि भाव क्रमांक 3 700 रुपये. चाकणमधील सामाजिक कार्यकर्ते व चाकण पतसंस्थेचे संचालक समीरभाई सिकिलकर यांच्या मातोश्री ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रुकैया मुश्ताकभाई सिकिलकर वयवर्ष 73 यांचे रविवारी 1 मार्च 2026 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर चाकण काळूस रस्त्यावरील सिकिलकर दफनभूमीत रविवारी 1 मार्च रोजी रात्री 10 वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी चाकण शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये घाऊक बाजारात तरकारी मालाच्या दरात किंचित वाढ झाली आहे. वांगी, भेंडी, दोडका, कारली, दुधी भोपळा, काकडी आणि पालेभाज्यांची आवक देखील वाढली आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट यार्ड या ठिकाणी फळभाज्या असेल, पालेभाज्या असेल यांची प्रचंड आवक झालेली आहे. परंतु आज काही प्रमाणात गिऱ्हाईक त्या रविवारच्या हिशोबाने कमी प्रमाणात होते, तरी पण मालाचा आज उठाव झालेला आहे. थोडाफार माल थोडा शिल्लक राहिलेला आहे. आज रोजी कोबी असेल, कोबी 5 ते 7 रुपये किलो आहे. फुलावर सुद्धा 10 ते 15 रुपये किलो आहे. वांगी 25 ते 30 रुपये किलो आहे. टमाट्याचे भाव थोडे वाढलेले आहेत. टमाटे 15 ते 18 रुपये किलो झालेले आहे. कारली 25 ते 30 रुपये किलो झालेली आहे. त्याचप्रमाणे गवार असेल, गवाराचे भाव आज थोडे 10 रुपयांनी वाढलेले आहेत. गवार 90 ते 100 रुपये किलो झालेले आहे. दुधी भोपळा 15 ते 25 रुपये किलो आहे. डांगर भोपळा 10 ते 12 रुपये किलो आहे. शेवगासुद्धा 40 ते 50 रुपये किलो आहे. मिरची ज्वेलरी मिरची असेल ती 30 ते 40 रुपये किलो झालेली आहे. त्याचप्रमाणे काळे मिरची असेल ती 70 ते 80 रुपये किलो आहे. दोडका असेल, दोडकासुद्धा 30 रुपये किलो झालेला आहे. शिमला मिरचीचे भाव थोडे टिकून आहेत. शिमला मिरची 40 ते 45 रुपये किलो आहे. श्रावणी घेवडासुद्धा 30 ते 35 रुपये किलो आहे. वालवरसुद्धा 30 ते 35 रुपये किलो आहे. चवळीसुद्धा 25 ते 30 रुपये किलो आहे. तोंडलीसुद्धा 30 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे राजमा असेल, राजमासुद्धा 35 ते 40 रुपये किलो आहे. पावट्याचे भाव टिकून आहे. पावटा 50 ते 55 रुपये किलो आहे. भेंडीसुद्धा 30 ते 40 रुपये किलो आहे. गाजर 20 ते 22 रुपये किलो आहे. घोसाळीसुद्धा 25 ते 30 रुपये किलो आहे. बीट 10 ते 15 रुपये किलो आहे. काकडी 20 ते 22 रुपये किलो आहे. तूर 60 ते 70 रुपये किलो आहे. पापडीसुद्धा 25 ते 30 रुपये किलो आहे. वाटाणा 25 ते 28 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे पालेभाज्यामध्ये असेल, पालेभाज्यामध्ये कोथिंबीर असेल, कोथिंबीर 7 ते 8 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे मेथी असेल, मेथी 10 ते 12 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे पालक असेल, पालकसुद्धा 7 ते 8 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे शापूसुद्धा असेल, शापूसुद्धा 7 ते 8 रुपयाला गड्डी आहे. सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे.